नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधीर घोडेराव. आपणाचे एका शेतकऱ्यांच्या यशोगाथा ऐकण्यासाठी मी व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहो. तर आपण जाऊन घ्या सुयान 17 तुरीविषयी. त्या शेतकऱ्यांची, ज्या शेतकऱ्याने हे सुयान 17 तुरीचं वाण लावलं, हे पूर्णपणे कोरडू क्षेत्र आहे. आपण त्यांच्या तोंडातून ऐकू शकता त्या तुरीविषयी माहिती. दाखवल्याप्रमाणे हे पूर्णपणे शेत कोरडूच आहे. किती एकर आहे? 4 एकर. 4 एकरावर हा तुरीचा प्लॉट पूर्णपणे कोरडू आहे. आपण त्यांच्याच, मी दाखवतो याप्रमाणे तूर, आणि त्यांच्याच तोंडून आपण ऐकू शकता शेतकऱ्यांची प्रतिक्रिया मी घेण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार उमेश भाऊ झोपाटे. नमस्कार. तर तुम्ही हे तुरीचं वाण कुठलं लावलं आहे? हे येरणगाव सुधीर घोडेराव कडून घेतलेलं बियाणं आहे. या तुरीचं नाव काय? सुयान 17. सुयान 17. हे तुमचं शेत किती एकरामध्ये आहे? 4 एकरमध्ये. तर आपला परिचय द्या सर्वप्रथम. मी उमेश रमेशराव झोपाटे, हां. राहणार येरणगाव, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. तर हे जे तुरीचं आहे, हे जे तूर तुम्हाला कसं माहीत आहे की ही तूर सुयान कशी माहिती भेटली तुम्हाला? मी दुसऱ्या कडील लागवडीवर ही तूर पाहिली. हां ते एकदम खूप छान वाटली. हां बाकी इतर पिकापेक्षा याच्या शेवटी हां 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 12 फूट 11 फूट उंचीवर. हां. तुरीची हाईट किती वाढली तुमच्या शेतामध्ये? 11-12 फूट हाईट आहे. 10 फुटाचं अंतर असं आडवा आहे. हां, बेडवर लावलेली आहे. बेडवर लावलेली आहे. 10 फुटाचं अंतरामध्ये लावले आहे. लागवड अर्धा फुटावर आहे की नाही? अर्धा फुटावर आहे. तर ही तूर तुमची 100% कोरडू आहे. कोणीच म्हणणार नाही ही तूर कोरडू आहे, कारण तुमच्याजवळ पाणी नाही आहे, काहीच नाही. तुम्ही सांगा या तुरीला काय कसं केलं, कसं म्हणजे की पाणी आहे का नाही हे सांगा तुमच्या मताने. आपली एकदम कोरडू तूर आहे, एकही पाणी नाही. हां. तरीही हे तूर वलितापेक्षाही जोरदार येऊन मला एकदम चांगली वाटत आहे. हां. हे पाणी असल्यावर हे तूर याच्यापेक्षा डबल नाही पिकाची डबल न उत्पन्न होते, हे बरोबर आहे. तर ही तूर माझ्या मते, मी आता पाहायला आलो, तुमचा व्हिडिओ शूटिंग ह्यासाठी आलो. तर हे तूर जर पाणी असतं, हे तूर दाटली असती आणि तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 क्विंटल तूर पिकली असती, हा माझा दावा आहे. 12 क्विंटलच्या. तर उमेश भाऊ, तुमची अतिशय चांगल्या प्रकारची तूर आलेली आहे. तर ही तूर तुम्ही माहिती सांगा काय तुरीची हाईट किती झाली आहे? आता कुठे शेंगा अवस्थामध्ये पण तूर आहे. चला पाणी. आता आणखी काही वैशिष्ट्य सांगा तुरीचे. ह्या तुरीचा शेवरा किती फूट आहे? शेवरा 2.5-3 फुटावर शेवरा आहे. शेवरा आहे. तुरीची हाईट, शेवऱ्याची हाईट मोजा किती आहे? शेवरेज हात उंच करून दाखवा. प्रत्येक शेतातले व्हिडिओ मी असेच बनवत असतो लाईव्ह शेतकऱ्यांना माहितीसाठी. इथं उभे राहा, इथे. हां, थांबा 1 मिनिट. पाहू शकता तुम्ही 7 फूट, समजा 6 टन पाहू शकता. पूर्ण लाईव्ह तुमचं प्रक्षेपण मी दाखवत आहे शेतकरी मित्रांना. आपल्याला प्रत्यक्ष शेतकऱ्यांना याची माहिती व्हावी आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीनं वाढावं, हाच माझा एक माझा हेतू आहे. आणि अशासाठी मी असे व्हिडिओ शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न हो. आणि ह्या तुरीची उमेश भाऊ जे शेंगा पकडलेल्या आहे आणि कळी पण याची शेडिंग चांगलं होत आहे ना? हो हो हो. आणि ह्या तुरीला तुम्ही मार्गदर्शन कोणाखाली केलं आहे? सुधीर घोडेराव. पूर्ण मार्गदर्शन तुम्ही कोणा हातून घेतलेलं आहे? सुधीर घोडेराव. घोडेराव ज्यांचं बियाणं आहे त्याच्याकडून मार्गदर्शन घेतलं आहे. हां, ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक शेंगापर्यंत, यात शेंड्यापर्यंत शेंगीचं रूपांतर होत आहे. हे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता. आता इतर व्हेरायटीमध्ये तुझ्या शेजारी जे तूर खाल्ली आहे हे साईडने, ते दाखवतो मी नंतर. धुवायचा असर झाला काय तुरीला? नाही, काहीच नाही. धुवायचा असर होत नाही, हे माझं दावा आहे. कुठलंही बियाणं असेल तर या बियाण्याची बराबरी कोणतंही बियाणं करू शकत नाही, याची मला पूर्ण खात्री आली. परत एकदा बोला जोरात. कुठलंही बियाणं असन, कुठल्याही कंपनीचं असन, तरी याची बराबरी दुसरं बियाणं करू शकत नाही, याची मला खात्री आली. तुम्हाला खात्री आली, बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा लोक सांगते माझी चर्चा आहे इतर लोकांपर्यंत हे तूर असं आहे, तर लोकांना खोटं वाटते. मी प्रत्यक्षात ते व्हिडिओ आपणाला दाखवत आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारची तूर वाढलेली आहे. ह्या तुरीला एकही थेंब नाही, मी प्रत्यक्षदर्शी तुम्हाला दाखवत आहे. पंजी मारून तयार आहे, पंजी मारलेलं शेत आहे, ढेकलं जसेच्या तसेच आहे. आणि विशेष म्हणजे फुलगड आहे का? हे पाहू, तुरीला फुलगड झाली का? फुलगड म्हणजे फुलं आपण पाहू शकता. कळी असता आणि फुल असतामध्ये असलेली तूर, कुठेच याला फुलगड आहे नाही आहे, फुलगड नाही आहे. आणि असे समजून येते का याला तुरीला काहीच प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारे वाण सुयान 17 जे मी व्हिडिओमध्ये, तुम्ही यूट्यूबवर पाहिली असेल हे तूर. तर यूट्यूबवर म्हटल्याप्रमाणे आहे की नाही? नाही आहे. मी म्हटलं आहे की यूट्यूबवर शेतकऱ्यांसाठी या तुरीचा शेवरा 2.5 फूट आहे, 3 फूट आहे, जमिनीच्या मधून उंच वाटते. आणि या तुरीला छाटणी केली काय? नाही, बिलकुल नाही, छाटणी केली नाही. आणि अशी कुठली व्हेरायटी एवढी वाढते का, ब्रँचेस काढते का? नाही, एवढी नाही वाढत. मग सर्व गुण संपन्न असणारी ही तूर
तर तुमच्या मते काय प्रतिक्रिया देऊ शकता तुम्ही? सर्वसाधारण शेती करूनही हे तूर बाकी इतरां तुरीपेक्षा जास्तीत जास्त वाढ, जास्तीत जास्त शेवरे, अशा पद्धतीनं हे ती तुरीचे बियाणे आहे. हां, तुमच्या मते आता प्रत्यक्ष मी शेतकऱ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलवर शेती माझी फायद्याची मी सुधीर घोडराव या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि आपल्यासारखे आणखी काही कास्तकार आहे की त्यांना मदत होईल या दृष्टीने मी आता व्हिडिओ बनवत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे जास्तीत जास्त मी लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आपण याच्या साईडने परत एकदा साईडची शेजारची तूर दाखवून देऊ आपल्या शेजारी, म्हणजे समजून येईल शेतकऱ्यांना. दुसरं बियाणं हो, इतर व्हेरायटीच्या इतर लोकांच्या व्हेरायट्या. आणि शेतकरी मित्रांनो, हा जो शेतीचा प्लॉट हा पूर्णपणे कोरडू आहे. हे आमच्या उमेश भाऊ सोपाटे यांचं तुरीचं वाण सुयान 17 पाहू शकता. आणि हे पूर्णपणे कशा प्रकारे आलेलं आहे. याला जर पाणी असतं तर कमीत कमी 15 क्विंटल ते 20 क्विंटलच्या जवळपास तूर झाली असती, हे मी आपणाला आवर्जून सांगू इच्छितो. तर शेतकरी मित्रांनो, हा माझा दावा आहे की या शेतकऱ्याला कमीत कमी 8 ते 10 क्विंटल तूर कोरडूच होईल आणि मी त्याला घेऊन देईल, हा माझा दावा आहे. तर अशा प्रकारे शेंगा दाखवा उमेश भाऊ. हां, पाहू शकता, प्रत्यक्षदर्शी दाखवू शकतो शेंगामध्ये झालेलं कन्वर्ट. आणि शेंड्याबंद शेंगा आहे. हे झालं आपल्या सुयान 17 तुरीचं वाण. आणि उमेश भाऊ, तुम्ही या तुरीवर खुश आहे का? नाही, एकदम मी हेच तूर करणार आहे. तुम्ही आता इतक्या वर्षापासून तुमचं वय 40-42 वर्षाचं आहे. हो. तुम्ही शेती खूप दिवसाची करता. अशी व्हरायटी तुमच्या शेतातनी आली का आजपर्यंत? कमीत कमी कास्तकारी करून अशी एवढी तूर अजूनही पाहिली नाही. हां, कोणतंही बियाणं पेरलं, मेहनत खूप घेतली, DAP देणं, फवारे मारणं, तरी एवढी तूर आली नाही. नाही आहे. मग कमी खर्चात नाही, छाटणीचा खर्च नाही, बियाण्याचं कमी प्रमाण केलं. हो. एकरी 2.5 किलो तूर लावली तुम्ही, हो. बरोबर आहे. हो. मग बियाणं कमी, छाटणीचा खर्च नाही, खताचा खर्च नाही, फवारे किती? फवारे 2 फवारे. जर तुम्ही अशा पद्धत तूर आली तर तुमचं आता इरिगेशन झालं तर तुम्ही किती घ्याल ते तुमचं? आता 15 क्विंटल एकरी व्हायची शक्यता मला वाटते. किती? एकरी 15 क्विंटल कोरडूमध्ये? कोरडो नाही, पाणी दिले. हां, ठीक आहे, धन्यवाद पाणी उमेश दिले भाऊ. आता परत मी एकदा तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला ते तूर दाखवू शकतो. आपल्या बांधावर शेत आहे, प्रत्यक्ष पाहू शकता. हे शेत हेच आहे. ही कुठली तूर लावली असेल तुम्हाला माहिती आहे का याची? नाही. आणि हे शेजारची तूर पाहू शकता, पूर्णपणे खाल्लेली आहे. बियाणं आणि हे पण बुट्ट कोणती तूर असं नाही, मारुती गिरती अशा. आणि जाऊ द्या ते कोणतीही असू द्या, पण मी दाखवू शकतो पूर्णपणे अळीन खाल्लेली आहे. आणि ही जी तूर आहे हिचा शेवरा पाहू शकता हितभर, आणि याची हाईट पाहू शकता. प्रत्यक्षदर्शी दाखवतो. आणि ही आपली ह्या शेजारी हे शेत प्रत्यक्षदर्शी दाखवू शकतो कशा प्रकारे लपेटलेलं आहे. हे 4-4.25 एकरावरील शेत सर्व नंबर किती आहे उमेश भाऊ? 52. मौजा कवडा. आणि चांदूरमध्ये आता परत तुमचा सांगा, तुमचा ॲड्रेस शेताचा. शेत सर्व नंबर 52. आणि उमेश झोपाटे, शेत सर्व 52, मौजा. मी उमेश झोपाटे, राहणार एरणगाव, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. मौजा कवडा, सर्वे नंबर 52. हां, आणि चांदूरमध्ये येते. या शेतामधील हे शेत आहे. तुम्ही प्रत्यक्षदर्शी याच्यावर लाईव्ह पाहू शकता आणि याचा सातबारा पाहू शकता. इरिगेशन आहे की नाही, 100% कोरडू शेत असलेलं हे उमेशभाई झोपाटे. उमेशभाई झोपाटे, तुम्ही एकदा आपला नंबर सांगून द्या परत, कारण शेतकरी तुमच्याचा संपर्क पण करू शकतात. 70 20 72 13 42. हळू सांगा. 70 20 72 13 42. आपल्या सातबारा ऑनलाईन पाहिल्यावर व्हेरिफिकेशन दिसन तुम्हाला, पण ती मागच्या वर्षी खोदली आहे. अजूनही त्या विहिरीचं बांधकाम व्हायचं आहे. हां, पण पाणी नाही त्याला, काहीच नाही ना. पटवाऱ्याकडून सातबाऱ्यावर उतरून घेतली. हां, एवढं डिटेलमध्ये तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवू शकतो. उमेश भाऊ, प्रत्यक्ष परत एकदा हळू नंबर सांगा. 70 20 72 70 20 72 13 42. 13 42 या क्रमांकावर आपण प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याशी संपर्क करून या तुरीविषयी शहानिशा करू शकता. धन्यवाद उमेश भाऊ. नमस्कार.